सुलपानी झाडी नर्मदाश्रम या आश्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माते. नर्मदे हर. माते बोला, आपण आलात कुठून? आपलं नाव सांगा बरं माते. माझं नाव कुमारी गौरी बाळासाहेब गंगावणे. मी पुणे जिल्हा चाकण गावातून आलेले आहे. आपली ही पहिलीच परिक्रमा माते का याच्यापूर्वी आपण परिक्रमा केलं आहे? माझी ही पायी तिसरी परिक्रमा आहे. तिसरी परिक्रमा. याच्या अगोदर आपण येऊन गेले तिथं? हो, या आश्रमात मी मागच्या वर्षी येऊन गेले मागच्या वर्षी येऊन गेले? हो. काय माहिती माता, मी होतो का त्या टायमाला? मी महाराजांना ओळखते, पण कदाचित तुम्हाला बघितलं नसेल. नाही बघितलं ना. ठीक आहे माते. मुक्कामाला होतंय का? मुक्कामीच होतो आम्ही. मुक्कामीच होतो. ठीक आहे. तर परिक्रमा करत असताना आपल्याला काही अडीअडचणी येतात का रस्त्यात? मैयाची कृपा असली की कोणतीच अडचण येत नाही. फक्त आपण निष्काम भावाने आणि समर्पण केलं की कोणतीच अडचण येत नाही. अरे वा, समर्पण मध्ये सर्व येऊन गेलं. मग याचा एखादा अनुभव येतो का तुम्हाला? हो, भरपूर अनुभव आले. कोणता एखादा अनुभव सांगू शकता तुम्ही? महेश्वरला मागच्या वर्षी मी परिक्रमा करत असताना महेश्वरला जवळ आम्ही 34-35 किलोमीटर अंतर 34 ते 35 किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर महेश्वर आश्रमात आम्ही झोपलो होतो. आणि MP चे एक बाबा होते खरगोन जिल्ह्यातले. त्यांना जास्त ताप आला होता, तर त्यांच्या डोक्यात जास्त ताप गेला होता. रात्रीचे 2:30-3 झालेले होते. आम्ही झोपलो होतो आणि झोपल्यानंतर ते बाबा जोरात ओरडायला लागले. तर मग मी उठले आणि त्यांना ओरडले की बाबा तुम्ही आम्हाला झोपू द्या, तुम्ही गाडीने प्रवास करता, आमची झोप मोडू नका. कारण आमची 5 ते 6 तासच झोप होती. त्यानंतर माझ्या आईने त्यांना गोळी दिली, तापेची गोळी घेतली. त्यांच्या मेंदूत ताप गेला होता. त्यानंतर ते झोपले आणि झोपल्याच्या नंतर एक अर्ध्या एक तासाने त्यांनी जीव सोडला त्या ठिकाणी. आमच्यासोबत नाशिकचे 16 जण बाबा होते. त्या बाबांनी, त्या 16 जण बाबामधल्या एका बाबांनी त्यांना चेक केलं, तर त्यांची पूर्ण नाडी बंद झाली होती आणि बाबांची बॉडी पूर्ण थंड पडलेली होती. त्याच्यानंतर मी एक माणुसकीच्या नात्याने म्हणून 108 नंबरला ॲम्ब्युलन्सला रात्री 3 वाजता कॉल केला. प्रोसेस नंतर 1.5 ते 2 तासाने ॲम्ब्युलन्स आली. बाबांना चेक केलं, आतमध्ये नेणार तेवढ्यात बाबा असे एकदम जागे झाले. म्हणजे मैयाची भक्ती आपण एवढी निष्काम भावनेने केली की मैयाच्या जर दारात जो कोणी आलं तर तो जिवंत राहतो. म्हणजे मेलेला माणूस जिवंत झालाय हे मी स्वतः बघितलंय. फार गजब अनुभव. नर्मदे. अजून माते तुम्ही बोलता? भजन बोला. कोण बोलताय? आई बोलताय? सत्यम शिवम बोलते ती. बोला. थोडं बोलते. बोला. नाव सांगा अगोदर आपलं. माझं नाव शालन बाळासाहेब गंगावणे. आपण माते, आपली पहिलीच परिक्रमा आहे? माझ्या मुलीसमोर तिसरी परिक्रमा माझी चालू आहे. आम्ही मायाले की. चला बोला, काय बोलताय माते? ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो कर उठ देखो, जीवन ज्योत उजागर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. नर्मदे हर. धन्यवाद माता.